हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे डीएमईआर ची आज लास्टचा दिवस होता, म्हणजे लास्टची शिफ्ट होती ज्याच्यामध्ये डीएमईआर चा फार्मसीचा पेपर झालेला आहे। मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला व्हॉट्सअप वरती मेसेज केला, खूप साऱ्या स्टुडंटने कॉल पण केला आणि सांगितलं की सर ही जे शिफ्ट आहे याच्यामध्ये असे क्वेश्चन आलेले होते, मला ह्या शिफ्टचा पेपर सिंपल वाटला, या शिफ्टचा थोडासा हार्ड वाटला, सिलेबसचे काही बाहेरचे पण पॉइंट आले, म्हणजे खूप सारे वेगवेगळे रिव्ह्यू स्टुडंटने दिलेले होते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला असा एक क्वेश्चन विचारला, सर डीएमईआर ची फार्मसीची एक्झाम तर झाली, पण आमच्यासाठी आता नेक्स्ट अपॉर्च्युनिटी काय आहे किंवा आम्ही कोणत्या पॉइंटवर फोकस करायला पाहिजे। तर मित्रांनो, त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे, कारण खूप साऱ्या स्टुडंटने मेसेज केला, सर नेक्स्ट वॅकन्सी कोणती आहे, आता आम्ही कशाचं स्टडी केलं पाहिजे। तर मित्रांनो, डीएमईआर ची तर तुम्ही खूप चांगली स्टडी केली, खूप साऱ्या स्टुडंटचा चांगला पेपर पण गेला असेल, पण आता हे झालेल्या गोष्टीत म्हणजे डीएमईआर 2025 ची एक्झाम फार्मसिस्टची मित्रांनो कंप्लीट झालेली आहे। तर झालेल्या गोष्टीचा आपण विचार करायचा नाही, ह्याचं जे काही रिझल्ट वगैरे असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती तुम्हाला तर अपडेट भेटणारच आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला पण माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, फार्माकोव्हिजिलन्सची आपली नवीन बॅच 1 ऑक्टोबर पासून स्टार्ट होते, म्हणजे तुमचं बी फार्म झालेला असेल आणि प्रायव्हेट सेक्टर मधलं खूप चांगलं डिपार्टमेंट आहे मित्रांनो हे। तर या डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, डिस्क्रिप्शन मध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करायचं। 1 ऑक्टोबर पासून आपली ही बॅच स्टार्ट होते, ठीक आहे। तर या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा घ्या। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डीएमईआर एक्झाम झाली, आता नेक्स्ट टार्गेट काय असेल, डिप्लोमा स्टुडंट, बी फार्म स्टुडंट, एम फार्म स्टुडंट, म्हणजे सर्व फार्मा स्टुडंटसाठी नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे। तर याच्यामध्ये ज्यांचं बी फार्म झालेलं आहे तर मित्रांनो, आता सध्याला ऑनगोईंग एक वॅकन्सी आहे, ती म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरच्या। मित्रांनो, तुम्ही सर्वांनी फॉर्म भरलेला आहे, आपण खूप सारे स्टुडंट डीएमईआर चा स्टडी करत होते म्हणून ड्रग इन्स्पेक्टरवर त्यांचं फोकस नव्हतं। तर मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरची जी वॅकन्सी आहे खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, खूप दिवसात ही वॅकन्सी येते आणि याच्यामध्ये तुमचं आयुष्य चेंज होऊन जाईल। तर याच्यासाठी मित्रांनो, ज्या पण स्टुडंटने फॉर्म भरलेला आहे तर त्या सर्व स्टुडंटने मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरची तयारी खूप मन लावून करायला पाहिजे। खूप म्हणजे जेवढं पण तुमच्यात अभ्यास करण्याची ताकद आहे ना, तर या एक्झामसाठी ती दाखवून दिली पाहिजे। तर मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरची आपली बॅच पण स्टार्ट होते खूप कमी फीस मध्ये, आपली बॅच स्टार्ट होते। महाराष्ट्रात सर्वात कमी फीस आपण ड्रग इन्स्पेक्टर साठी ठेवलेली आहे। तर आपली पण 5 ऑक्टोबर पासून बॅच स्टार्ट होते। या बॅचला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे। तर बी फार्म आणि एम फार्म स्टुडंट साठी ड्रग इन्स्पेक्टर ही एक एक्झाम टार्गेट असेल, त्याचं प्रिपरेशन तुम्ही करा। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटने ठाणे महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरलेला आहे याच्यामध्ये एक्सपिरियन्स पण रिक्वायर्ड होता, डी फार्म एलिजिबल नव्हते। तर मित्रांनो, ज्या काही 36 पोस्ट आहेत तर या वॅकन्सीसाठी पण तुम्ही तयारी करायला पाहिजे, हे पण तुम्ही टार्गेट ड्रग इन्स्पेक्टर, बी फार्म स्टुडंट साठी ड्रग इन्स्पेक्टर आणि ठाणे महानगरपालिके या 2 वॅकन्सी। त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीची झाली, पण मीराबाईदरची एक वॅकन्सी आहे, तर ते कल्याण डोंबिवलीचे जे पेपर झालेत त्या पेपरचा यूज करा आणि त्याच्यातून तुम्ही स्टडी केला तरी चालेल। तसाच पॅटर्न आहे, त्यातून तुम्ही स्टडी करू शकता ठाणे महानगरपालिकेसाठी पण, ठीक आहे। तर हे 2 फोकस तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर आहे मित्रांनो, आता डिप्लोमा स्टुडंट साठी जे टार्गेट असू शकतं नेक्स्ट, ते म्हणजे आरआरबी रेल्वे मध्ये ज्या फार्मसीच्या वॅकन्सी आल्या तर त्याचं तुम्ही प्रिपरेशन करू शकता। ह्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेलेच असतील तर मित्रांनो, आरआरबी साठी तुम्ही तयारी चालू ठेवा, म्हणजे आपलं गॅप पडला नाही पाहिजे। स्टडी करताय, एक एक्झाम झाली तर लगेच दुसऱ्या एक्झामवर फोकस करा, मागलच्या झालेल्या एक्झामवर तुम्ही विचार करत नका बसू। रिझल्ट लागल्यास बघा तुमचं झालं, ठीक आहे, वेल, बट नाही झालं तर आपलं नेक्स्ट टार्गेट ठरलेलं पाहिजे। तर मित्रांनो, आरआरबीची जी एक्झाम आहे ती पण लवकरच होईल, त्याची स्टडी करा, त्याच्या रिलेटेड प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर वगैरे बघा आणि त्याच्यासाठी चांगली स्टडी करा। त्याचबरोबर मित्रांनो, डिप्लोमा स्टुडंट साठी एक नवीन वॅकन्सी येणार आहे, ती खूप चांगली वॅकन्सी असणार आहे। आणि मित्रांनो, ती वॅकन्सी माझी सर्वात फेवरेट, त्याच्यामध्ये 80-20 चा पॅटर्न असतो, ते म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग डीएचएस मधली मित्रांनो फार्मसिस्टची वॅकन्सी। तर याच्यामध्ये मित्रांनो सर्व डिप्लोमा प्लस बी फार्म स्टुडंट एलिजिबल असतात। तर डिप्लोमा स्टुडंटचं महाराष्ट्रामधल्या वॅकन्सीचं नेक्स्ट टार्गेट जे असतं ते डीएचएस असलं पाहिजे।
आणि मित्रांनो ही वॅकन्सी तुम्हाला लवकरात लवकर दिसेल। त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही म्हणजे असं चिंता नका करू की DMER चा पेपर हार्ड गेलाय आता काय करणार। तर मित्रांनो पेपर कसा पण जाऊ द्या, आता नेक्स्ट पेपर तुमचाच असेल, तुमचंच लक चालेल, तुमचंच सिलेक्टेड लिस्ट मध्ये नाव येईल, तर ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट व्हा। ठीक आहे, तर मित्रांनो डिप्लोमा स्टुडंट साठी जे नेक्स्ट टार्गेट मी इथे दिलेलं तर ते म्हणजे DHSC अपकमिंग एक वॅकन्सी आहे, याचं स्टडी तुम्ही चालू ठेवा। त्याचबरोबर मित्रांनो रेल्वेचं फॉर्म तुम्ही भरलाच असेल, रेल्वेचं हे दोन डिप्लोमा स्टुडंट साठी, डिग्री स्टुडंट साठी जर बघितलं आपण तर हे दोन्ही तर आहेतच डिग्री स्टुडंट साठी। रेल्वे प्लस सार्वजनिक विभाग, आरोग्य विभागाचे सर्व वॅकन्सी ज्या मी इथे डिस्कस करतोय सर्व डिग्री स्टुडंट साठी आहेत। तर तुम्ही डिसाइड करा, DI चा स्टडी करा, ठाणे महानगरपालिकेचा स्टडी करा, मीरा भाईंदरचा तुम्ही फॉर्म भरला असेल ते स्टडी करा, रेल्वेचा स्टडी करा। तर तुमच्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत या 4 एक्झाम मध्ये। एक एक्झाम मध्ये तुमचं लक चालेल, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, फक्त मित्रांनो प्रामाणिकपणे तुम्ही तयारी केली पाहिजे। आणि मित्रांनो तुम्हाला माहितीये RD फार्माने ड्रग इन्स्पेक्टर साठी एक पोल घेतलेला होता, तो पोल पण मी इकडे दाखवेल। मित्रांनो हे आपलं RD फार्माचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे। या चॅनल वरती मित्रांनो मी एक पोल घेतला होता, तो म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर तुमच्यासाठी योग्य वाटणारी बॅच फीस कोणती। तर मित्रांनो आपण स्टुडंटलाच डायरेक्टली विचारलं होतं की ड्रग इन्स्पेक्टरची जे अपकमिंग एक्झाम आहे तर या एक्झाम साठी जी बॅच आपण RD फार्मा चॅनल थ्रू क्वालिटी बॅच घेणार आहोत तर त्याची फीस किती ठेवली पाहिजे। तर मित्रांनो इथे खूप साऱ्या स्टुडंटने रिस्पॉन्ड केले, तर तुम्ही जर बघितलं तर 381 स्टुडंटने इथे रिस्पॉन्स केलेला आहे। तर या रिस्पॉन्स मध्ये त्यांनी मिनिमम जे फीस होती इकडे 83% स्टुडंटने सजेस्ट केलं की आपली जे DI ची फीस असली पाहिजे ते 3000 रुपये आपण ठेवली पाहिजे। तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधल्या सर्व स्टुडंटने या बॅचचा फायदा घेतला पाहिजे आणि आपली जी बॅच असणार आहे मित्रांनो तर ही बॅच आपली 5 ऑक्टोबरला स्टार्ट होणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर दिलेला आहे, हा जो नंबर आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर 9430135644। तर मित्रांनो या नंबर वरती तुम्हाला काय करायचंय, व्हॉट्सअप मेसेज करायचंय आणि याच्यामध्ये आपण लिमिटेड सीट्स ठेवलेत। तुम्हाला माहितीये मित्रांनो आपण RD फार्मा चॅनल थ्रू जेवढ्या पण स्टुडंटला इकडे ऍडमिशन देतो तर याच्यामध्ये आपण लिमिटेड सीटच प्रोव्हाइड करतो। तर त्याच्यासाठी लवकरात लवकर तुमची सीट कन्फर्म करून घ्या आणि ड्रग इन्स्पेक्टर सारख्या चांगल्या एक्झाम साठी व्यवस्थित प्रिपरेशन करा। आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि आणखीन ज्या काही वॅकन्सीज असतील, अपडेट असतील, मी आपल्या RD फार्मा चॅनल वरती तुम्हाला देत राहील। असाच तुम्ही मला सपोर्ट करत राहा। थँक्यू।